गेल्या 5 वर्षापासून केवळ बदनामीचा प्रयत्न सुरू आहे असं आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय। कोर्टामध्ये विषय सुरू आहे, त्यामुळे कोर्टातच बोलू असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। दिशा सालियर मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान कोर्टामध्ये उत्तर द्या, 8 जूनला कुठे होतात, लोकेशन काय होतं एकदा सांगून टाका असं नितेश राणे यांनी म्हटलंय। 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने। कोर्टात आहे, कोर्टात बोलू। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं आहे। फक्त आम्ही नाही तर संघाने पण एक्सपोज केलंय। काल तर संघातले देखील लोक बोललेत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे। मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करायला मागणार का? आज आम्ही हाच प्रश्न विचारत आहे की महाराष्ट्र हा नेऊन कुठे ठेवलेला आहे? हाऊस बंद कशावरनं पाडायचं? तर माझ्यावरनं पाडायचं, पाडू द्या। पण जनता हाच सवाल विचारत आहे की तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात, तुम्हाला जर निवडून दिलं असेल, आम्ही तर काम करायला निवडून दिलेलं आहे, महाराष्ट्राबद्दल बोलायला दिलेलं आहे। बोला ना, महाराष्ट्राबद्दल चर्चा करा। आधीच पाहायची आहे, आम्हाला नका उत्तर देत बसू। तुम्हाला जास्त त्रास नाही देणार। तुम्हाला जे बोलायचंय कोर्टात सांगा। कोर्टात सांगा की दिशा सालेंचे वडील पण आता खोटं बोलतायत, ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोटं बोलतायत। सांगून टाका कोर्टात। आम्हाला काय नैतिकतेच्या आधारे असं का येऊन बोलत नाही आदित्य ठाकरे? तर बाबा माझं नाव आलंय, माझ्यावर आरोप झालाय, जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही। वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत, माझ्यावर आरोप करतायत। चला एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो, क्लिअर करतो। मी 8 जून रात्री कुठे होतो, 13 जून रात्री मी कुठे होतो, मी दिशा सालेंना ओळखतो की नाही, ती त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना।